नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, होमगार्ड मध्ये भरती आलेले आहे आणि जवळपास सर्व जिल्ह्यांसाठी येणाऱ्या काही महिन्यामध्ये ही भरती येऊ शकते। तर आता सध्या जी भरती आलेली आहे होमगार्ड मध्ये ती सातारा जिल्हा या जिल्ह्यासाठी ही होमगार्ड भरतीची नोंदणी सुरू झालेली आहे। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने नोंदणी करायची, त्याची लास्ट तारीख काय आहे, डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने लागणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला होमगार्ड मध्ये कशा पद्धतीने सर्व्हिस करावी लागते याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे एक आपल्या सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे की आपण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। मित्रांनो, ही जी तुम्हाला वेबसाईट दिसत आहे ही वेबसाईट आहे महाराष्ट्र होमगार्ड यांची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईट वरती इथं तुम्हाला दिसत असेल बघा, सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी हा टॅब आहे। याच्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ दिलेली आहे आणि ही पीडीएफ तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला या भरतीची पूर्ण जी माहिती आहे ती माहिती पत्रक इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हे माहिती पत्रक कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया मित्रांनो। बघा, होमगार्ड ही जी भरती आहे ही भरती तुम्हाला कायमस्वरूपीची नसते किंवा इथं जे काम तुम्हाला करावं लागत असतं हे काम तुम्हाला कायमस्वरूपी करायचं नसतं। तर होमगार्ड म्हणून ज्या वेळेला तुमची नोंदणी केली जाते त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती असते महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला तुम्हाला काय करायचं असतं की त्या ठिकाणी तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावायचं असतं। होमगार्ड ही एक शासनाने चालवलेली संघटना आहे की या संघटनेमार्फत ज्या वेळेला काही आणीबाणीचे संकट येत असते त्यावेळेला तुम्हाला तिथं कार्य तुमचं बजवायचं असतं। त्यांचा व्यवसाय असू द्या, नोकरी करत असू द्या, खाजगी नोकरीमध्ये असाल, व्यवसाय असेल किंवा शेती करत असाल आणि तुम्हाला देश सेवा करायची असेल तर या सर्व माझ्या मित्रांसाठी ही होमगार्ड भरती जी आहे ती होमगार्डची भरती असते। आणि होमगार्डची जी सेवा आहे ती 3 वर्षाची सेवा असते मित्रांनो। जर तुम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला कर्तव्य दिलं जातं आणि तुम्ही तुमचं कर्तव्य व्यवस्थित बजावत असता त्यावेळेला दर 3 वर्षांनी वयाच्या 58व्या वर्षापर्यंत तुमचं जे काय होमगार्डची सदस्यत्व असतं ते रिन्यू केलं जातं, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि तुम्हाला इथं ज्या वेळेला तुम्ही होमगार्डचं कर्तव्य बजावत असता त्यावेळेला इथं तुम्हाला प्रतिदिन किती भत्ता दिला जातो बघा। ज्या वेळेला तुम्ही कर्तव्यावरती असता त्यावेळेला प्रतिदिन तुम्हाला 570 रुपये एवढा कर्तव्य भत्ता असतो। त्याच्यानंतर 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो आणि तसेच प्रशिक्षण काळात ₹35 किस्सा भत्ता व 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी तुम्हाला 90 रुपये इतका भत्ता दिला जातो। त्यामध्ये तुम्हाला इथं होमगार्ड शिस्तीचे पालन वगैरे करावं लागत असतं। तुम्हाला ज्या वेळेला कर्तव्य दिलं जातं त्यावेळेला तिथं उपस्थित राहणं आवश्यक असतं। आणि होमगार्डची नोंदणी ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला एक लक्षात घ्या, इथं कोणतंही शुल्क आकारलं जात नाही। होमगार्डची जी काही नोंदणी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये केली जाते। होमगार्ड होण्याचं किंवा होमगार्डचं सदस्यत्व जे आहे ते सदस्यत्व मिळण्याचे आपल्याला काय फायदे असतात ते तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल। सैनिकी गणवेश परिधान करणे मानाचे असते, ते तुम्हाला इथं मान जो आहे तो सैनिकी प्रशिक्षणाचा मान मिळतो आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळत असतं। 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्डला राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% भरतीमध्ये आरक्षण असतं। प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला इथं मिळत असते। गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदकेही तुम्हाला इथं दिली जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा व्यवसाय शेती सांभाळून तुम्हाला देश सेवाही इथं करण्यात येते किंवा करता येते। त्यासाठी आता शैक्षणिक पात्रता काय आहे आपल्याला, तर होमगार्ड पात्रतेसाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि तुमचं जे वय आहे ते मित्रांनो 20 वर्ष पूर्ण व 50 वर्षाच्या आत असलं पाहिजे। तसेच उंची बघा, पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर आहे आणि महिलांकरता 150 सेंटीमीटर उंची आहे। छाती जी आहे ती फक्त पुरुष उमेदवारांकरता आहे, न फुगविता किमान 76 सेंटीमीटर आणि फुगवून कमीत कमी 5 सेंटीमीटरचा त्याच्यामध्ये गॅप असला पाहिजे।
त्याच्यानंतर महिला ज्या उमेदवार आहेत त्यांच्यासाठी छातीची अट इथं देण्यात आलेली नाही। आणि आवश्यक कागदपत्र बघा काय काय लागतात तुम्हाला। रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र। आणि शारीरिक क्षमता चाचणी बघा काय आहे। उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणं आवश्यक असतं या भरतीसाठी। त्याच्यामध्ये बघा धावणे 1600 मीटर आणि 20 गुण आहेत। महिलांकरता 800 मीटर 25 गुण आहेत। आणि किती मिनिटं आणि किती सेकंदानंतर किती गुण दिले जातात याचा जो तक्ता आहे तो तक्ता मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेला आहे। त्याच्यामध्ये बघा धावण्याच्या चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण असणं आवश्यक आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि पुढचा आहे गोळाफेक। पुरुष उमेदवारांकरता गोळा किती मीटर लांब गेल्यानंतर किती तुम्हाला मार्क मिळणार हे इथं या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर महिला उमेदवारांकरता गोळाफेकचा जो तक्ता आहे तोही तक्ता इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे। मित्रांनो, गोळाफेक मध्ये पात्र होण्याकरता किमान 4 गुण मिळणे आवश्यक आहे। तांत्रिक अर्हता बघा इथं तुम्हाला जे काही तक्त्यामध्ये दिलेलं आहे, ITI असेल, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेली व्यक्ती असेल, माजी सैनिक असेल, NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असेल, जड वाहन चालक परवाना धारक असेल, त्यांच्यासाठीच्या किती गुणामध्ये तुमच्याकडे याच्यातील कोणती तांत्रिक अर्हता गुण आहेत त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क आहेत हेही या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। आणि पुढे पाहायचं आहे आपल्याला अर्जाची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे बघा। 15/7/2024 ते 31/7/2024 या कालावधीमध्ये ही जी तुम्हाला लिंक दिलेली आहे या लिंक वरती जाऊन काय करायचं आहे, तुमची जी नोंदणी आहे ती नोंदणी करायची आहे। आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जो काही अर्ज तिथं डाउनलोड होणार आहे तो डाउनलोड झालेल्या अर्जाची प्रिंट घेऊन सर्व कागदपत्रासहित तुम्हाला ज्या वेळेला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल त्यावेळेला तिथं हजर राहायचं आहे। आणि तुमची जी निवड प्रक्रिया असणार आहे, ऑनलाईन तुम्ही जे अर्ज भरलेले आहेत त्याच्या छाननीमधून तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे। आणि तुम्हाला जे काही गुणवत्ता यादी वगैरे असणार आहे, पात्रता यादी जी असणार आहे ती तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे त्याच वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ज्यावेळेला तुम्ही अर्ज भरत असणार आहे त्यावेळेला इथं जो काही तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामधील होमगार्ड पथक अंतर्गत पोलीस ठाणे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेला अर्ज भरणार आहे त्यावेळेला 12 अंकी आधार क्रमांक जो आहे तो तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे। जर आधार क्रमांक टाकायला चुकला तर तुमचा फॉर्म जो आहे तो बाद केला जाणार आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। तर बघा ही जी भरती आहे ती अतिशय चांगली भरती आहे आणि तुम्हाला देश सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी फॉर्म भरू शकता। ही भरती फक्त सातारा जिल्ह्यासाठी आहे, बाकीच्याही जिल्ह्यासाठी अशीच भरती लवकर येऊ शकते। त्यासाठी वेळोवेळी होमगार्डची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चेक करत राहा। जर मला नवीन माहितीची अपडेट आली मी ती अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि पुन्हा एकदा माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।